हा फटका चांगला आहे, हा फटका लाजवाब आहे. वैभव बागणेच्या बॅट मधून चेंडू जातो आहे. येस, इट इज अ सुपला शॉट, षटकार. नक्कीच भिरकावून दिलाय सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये, स्टँड्स मध्ये पाठवलाय हा बॉल. अजून एक चांगला फटका, शॉर्ट पिच डिलिव्हरी. संदेश परब या ठिकाणी नक्कीच विचार करावा लागतोय. षटकारांची भाषा या ठिकाणी बोलली जाते, कारण वैभव बागणेची मॅच चेंजिंग इनिंग या ठिकाणी मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते. लाजवाब कमालीची फलंदाजी, कौतुक करावं तितकं मात्र कमी. स्कोरवरचा जर आपण विचार केला 4 षटकांमध्ये 34 धावा होत्या, आता जर विचार करतोय 46 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळते. 2 सलग षटकार आल्यानंतर संदेश परब जवळ या ठिकाणी नक्कीच स्वप्नीलला त्याने एक चांगला संदेश द्यायची गरज आहे, कारण आता वैभव बागणे ज्या स्पीड मध्ये गाडी पळवतोय, पहिला दुसरा नव्हे तर डायरेक्ट 5व्या गिअर मध्ये गाडी पळवत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. परत एकदा तिसरा चेंडू प्रगती पथावर असेल. हा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. स्वप्नीलला झेल खाली यावं लागेल. कॉल दिलाय नवजोत गुरुनाथ शिंदे याची चांगले कॅच. या ठिकाणी नक्कीच इनिंग या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकार आल्यानंतर धावफलकावरती 46 धावांची नोंद झाल्यानंतर आता मात्र वैभव बागणेला माघारी परतावं लागतंय. चांगला झेल त्या ठिकाणी गुरुनाथ शिंदेचा या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण या बाजूनी स्वप्नील गायकवाड एक चांगला क्षेत्ररक्षक तो देखील आहे, पण गुरुनाथ शिंदेनी स्वतःवरती भरोसा ठेवून हा झेल मात्र घेतला आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये यस गोविंद एंटर होत असताना नक्कीच पाहायला मिळते. संदेश परबचा एक मिनी कमबॅक म्हणावा लागेल 2 षटकार खाल्ल्यानंतर. आता मात्र चौथा चेंडू मार्गस्थ असताना स्ट्रायकिंगवर नक्कीच आपल्याला गोविंद पाहायला मिळतात. मेगा फायनलची लढतीमध्ये हे महत्वाचे 3 चेंडू असतील. किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल हे नक्कीच येणारी वेळ सांगेल. अफलातून गोलंदाजी करावी लागेल जर मॅच मध्ये जमून राहायचं असेल तर. हा देखील लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल घेण्याची संधी त्या ठिकाणी पूर्ण 100% एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. धावचीची संधी फलंदाजाकडे, लक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद असेल. पंचाकडे लाऊड अपील. फलंदाजांनी बोट अंपायरनी बोर्ड वरती गेले. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. येस गोविंद इज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल दिनकर यादव याच्या स्वरूपामध्ये. दिनकर यादवचा जर आपण विचार केला तर नक्कीच निश्चितपणे एका सामना आठवतो त्याच्यामध्ये त्यांनी षटकार लगावून नक्कीच उमेद येस धन्यवाद. आणि नक्कीच जर आपण नक्कीच जर आपण विचार हॅलो हॅलो ठीक हॅलो नक्कीच जर आपण इथे विचार करतोय तर दिनकर यादव नक्कीच जर आपण इथून पुढे विचार करतोय चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेन त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आपण विचार करतोय तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र संदेशला पाहतोय पुन्हा एकदा. हॅलो ठीक हॅलो नक्कीच नक्कीच जर इथून पुढे आपण विचार केला तर निश्चितपणे हॅलो ठीक हॅलो बस बस बस
नक्कीच टार्गेटचा जर आपण विचार करतो तर नक्कीच 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जातं. नक्कीच बॉल प्रोव्हाइड करायचे मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन चेक करून इथून येतील निश्चितपणे जर आपण विचार करतो. आणि चला बॅटिंग साठी सज्ज राहायचं. मेगा फायनलचं शेवटचं सत्र, आजच्या दिवसातली शेवटची मॅच मेगा फायनल रंगताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला वक्रतुंड संघ, ते एका बाजूला वक्रतुंड संघ नक्कीच खेळताना पाहायला मिळत होतं. एका बाजूला निश्चितपणे रायझिंग स्टार संघ, ज्यांनी चांगला खेळ या टुर्नामेंटमध्ये पूर्ण दाखवला. दोन्ही संघ असे आहेत की एक संघांच्या दमखम ज्या संघांनी दाखवला, वक्रतुंड संघाचं देखील कौतुक करेल की एवढा प्रतिस्पर्धी संघ स्ट्रॉंग असताना स्वतःचं युनिट बॅलन्स ठेवणं फार महत्वाचं होतं. आणि त्या बॅलन्स युनिटमध्ये आता मात्र फलंदाजीसाठी गुडचा संघ, फलंदाजीसाठी गुडचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. स्वप्नीलचा जर आपण विचार केला तर नक्कीच निश्चितपणे त्याला शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. जर ते प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार करतोय तर केपीचे 2 षटक आहेत ते मात्र निर्णायक षटकारातील पहिल्या षटकाची जबाबदारी माझ्यामध्ये संदेशच्या खांद्यावरती नक्कीच निश्चितपणे दिलं जाईल. पहिला गोलंदाज नक्कीच निश्चितपणे संदेशला आपण पाहतोय आणि संदेशचा जर विचार केला तर तेच तर्रार गोलंदाजीसाठी जाणला जातो. दुसरं काही नाही, एक प्युअर पेस, निव्वळ पेस आणि चांगली लाईन अँड लेंथसाठी नक्कीच ओळखलं जातं त्याला. आणि तशीच गोलंदाजी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा शेवटच्या ओव्हरसाठी त्याच प्रमाणे हे षटक फेकावं लागेल. कारण जर आपण विचार करतोय तर संदेश यस सर्व रेडी. फायनलच्या अगोदर सगळ्यांच्या तोंडातून गणपती बाप्पा. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. केपीला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती निश्चितपणे एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. स्ट्राईक वरती आता मात्र गुरुनाथ शिंदेला आपण पाहतोय कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र देखील तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. संदेशचा जर आपण विचार करतोय पहिला चेंडू चांगला चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सगळे बाउंड्री रायडर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त कीपर आणि बॉलर 30 यार्ड क्षेत्रामध्ये उभे राहिलेले पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त काही नाही. या संदेशचं चांगले षटक या ठिकाणी नक्कीच मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. या 2 धावांच्या नंतर मात्र निश्चितपणे या ठिकाणी विचार करण्यासाठी भाग पाडलं जात आहे की आता मात्र या षटकामध्ये मोठा फटक्याची गरज आहे का. कारण प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावा तरी बनवाव्याच लागतील. सरासरीचा विचार करतो तर 10.20 ची सरासरी आहे.
नक्कीच थोडंसं रनअप मध्ये फंबल होत असताना या ठिकाणी नक्कीच पाऊस आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये ही मेगा फायनल रंगत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते फार कमालीची लढत आहे. क्लायमॅटिक कंडिशनचा जर आपण विचार केला तर फार ओव्हरकास्ट आणि पाऊस या ठिकाणी नसेल जरी पडला तरी अनुभव पावसाचा मात्र या ठिकाणी नक्कीच भासत असेल प्रत्येकालाच. फटका चांगला आहे. वैभव बागणे काऊ कॉर्नर मध्ये नक्कीच निश्चितपणे तिकडे थोडंसं पाय घसरेल चिखलामध्ये पण नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे पोहोचेल म्हणजे 3 या आकड्यावरी. आणि 3 आकड्याचा जर विचार केला तर मात्र नक्कीच चौथा चेंडू मार्गस्थ होत असताना प्रत्येक चेंडूमध्ये एक धाव अद्याप फक्त आणि फक्त खर्च केली आहे. बॅटची गडा लागली आहे. एकच धाव त्या ठिकाणी पडेल. या ठिकाणी रनआउट मध्ये देखील थोडंसं आपण कारण पाहू शकता की कबरअपला कुठचाही खेळाडू नसतो ज्या वेळेला तुम्ही थ्रो करताना तेव्हा निश्चितपणे त्याच्यावर एक धाव लिहिलेलीच असते. धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावांची नोंद झाली 4 चेंडू 4 धावा. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच संदेशा माध्यमातून नक्कीच टाकण्यात येते. पुढील चेंडू मार्गाचा महत्वाचा चेंडू आहे या षटकातला. फटका चांगला लांब चाललाय उंच 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 आणि लांब 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 हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड दिमागदार दर्जेदार फटका षटकार. हा चेंडू फार महत्वाचा होता. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी स्वतःला जागा बनवली स्वप्नीलनी. या षटकामधल्या 10 धावा तर आल्यात पण आपण प्लस करू शकतो का की एवढ्या धावा आल्यात त्या सम्मानजनक स्थितीपर्यंत नक्कीच नेऊ शकतात हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना दफलकावरती 10 धावा. अलग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. दिनकर यादव त्या ठिकाणी एकच धाव असेल. 11 धावा धावफलकावरती शुभ आकडा 11 नक्कीच धावफलकावरती नोंदवला जातो. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 11. चांगला फटका जज नाही करू शकले. गोविंद या ठिकाणी ओव्हररन झाले आणि मात्र या ठिकाणी क्रुशियल मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये क्रिएट झाली. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून. जिथे विकेट होती तिथे मात्र चौकार आला आणि या ठिकाणी चाललेली जिद्दजहद चाललेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी ओव्हर एक्साइटमेंट मध्ये या ठिकाणी नक्कीच ही कॅच सुटेल. कारण फारच सिंपल कॅच होती ही. जर जागेवर राहिले असते तर हातामध्ये चेंडू विसावला असता पण स्वप्नीलच्या इथे बोलबाला ठरला. हा देखील भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू तेज तर्रार केपी नावाचं वादळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला चालू होईल. जेव्हा एका बॉलरला वाटतं की मला पहिल्या चेंडूवर चौकार मारला त्यावेळेला त्याच्या ती गोष्ट इगोला मे बी हर्ट झाली तर मात्र तो पेस पाहायला मिळाला की माझ्या वेगाने मात्र मी तुला चकवू शकतो ही दाखवलेली ताकद. आता मात्र त्याच दिशेमध्ये टोलवलेला ताकदीवर दाखवलेली ताकद चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय षटकार षटकार आणि षटकार.
केपीला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना या ओव्हरच्या धावा तर आल्या आहेत, पण आता जेवढा धावा बनवाल त्या नक्कीच बोनस असतील पुढच्या ओव्हरसाठी. सरळ खेळलेला फटका वैभव बागणे, नक्कीच मिस फिल्डिंग होईल. टप्पा पडलाय गवतावरती, तिथे मात्र आता परत गवत उगवणार नाही. त्या ताकदीने मारलेला हा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 4 चौकार. पंचवीसावा धाव फलकावरती. नक्कीच डकआउट मध्ये अर्धा टप्पा पार झालाय असा निर्णय मात्र नक्कीच केला जातो. 4 चेंडूंचा खेळ झालाय, उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न. परत उंच झरभरारी घेतली आहे. बाबू झेल खाली फक्त चेंडू पाहत राहतील. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळाले तब्बल 6 षटकार. 31 धाव फलकावरती. अजूनही 19 धावांची गरज असेल. 19 चेंडू आणि 19 धावा. रन बॉल इक्वेशन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट या मॅचचा ही ओव्हर ठरली आहे, पण मॅच अजून संपलेली नाहीये. स्वप्नील गायकवाडला या ठिकाणी उभं राहणं शेवटपर्यंत गरजेचं आहे, हे त्याला स्वतःला सांगावं लागेल. आणि केपीला मात्र हे शेवटचं षटक. अजून एक उंच झरभरारी. मॅच फिरवून टाकली आहे पूर्णपणे या षटकामध्ये. स्वप्नील गायकवाड या ठिकाणी लाजवाब फलंदाजी करत असताना, लाजवाब म्हणण्यापेक्षा अफलातून आणि मॅच विनिंग नॉक त्याच्या पाठमधून स्वप्नील गायकवाड हिरो ठरत असताना पूर्णपणे 10 चेंडू आणि 35 धावांची खेळी. नक्कीच एक धाव निश्चितपणे भेटेल आणि स्ट्राइक वरती आता मात्र स्वप्नील गायकवाड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 12 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 12 धावा. मॅच पूर्णपणे टर्न झालेली आपल्याला पाहायला मिळते. संदेशला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. एंटर होताना गोलंदाजी ट्रॅकवर. वैयक्तिक स्वप्नीलचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सरळ खेळलेला फटका. दिनकर यादव चेस ऑन असेल. काय लाजवाब कमालीची फिल्डिंग. दिनकर यादव या ठिकाणी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण कमालीची फिल्डिंग एवढा भर पावसामध्ये या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवत असतानाच बॉडीला स्ट्रेच केलं आणि फिटनेस लेवल दाखवली. हा देखील भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू. थोडंच दडपणाखाली नक्कीच वक्रतुंड संघ फील करेल, पण नक्कीच जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गायकवाड आहे तोपर्यंत मात्र विजयाचा निश्चय मात्र त्याच्या मनामध्ये तो करून आलेला. ज्या वेळेला बॅटिंग करत होता त्यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये सन्मान दिला, पण तदनंतर मात्र जो केपीचा परिचय घेतला तो मात्र अविस्मरणीय बॅटिंग परफॉर्मन्स. वाईटचा इशारा आणि चांगलं यष्टी रक्षण. यष्ट्यांच्या मागे जर आपण विचार केला विजय राणे याचा पूर्ण मॅच मध्ये चांगले यष्टी रक्षण विजय राणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. हे देखील चांगला चेंडू गॅदर केला, कारण लेग साईडला जेव्हा चेंडू असतो पडल्यानंतर एवढा वाईट जेव्हा जातो
त्यावेळेला निश्चितपणे थोडंसं टफ होतं यष्टीरक्षकाला अडवण्यासाठी, पण चांगला गॅदर त्या ठिकाणी भर पावसामध्ये. हा देखील डॉट चेंडू, डॉट व डॉट. चौदा चेंडू आणि 10 धावेची गरज. सरळ खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव त्या ठिकाणी मिळेल, समीकरण बदलेल, समीकरण राहील 13 चेंडू आणि 9 धावा. 13 चेंडू 9 धावा असं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मॅच याच ठिकाणी नक्कीच निर्णय लागेल, फक्त औपचारिकता फक्त खेळावे लागतील. पण हा डॉट चेंडू नक्कीच थोडस थांबवेल मॅचला. बॅटची कडा लागली आहे, क्षेत्ररक्षक मागे सर्वे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण एक चांगली बात असेल की स्ट्राईक वरती पुन्हा एकदा स्वप्नीलला आपण पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 8 धावेची गरज. 12-8 असं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फटका फसलाय, फटका फसलाय, ही झेल महत्वाची असेल. नक्कीच 3 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. अकरा चेंडू आणि 5 धावेची गरज. भरतला पाहतोय. 11 चेंडू 5 धावा. आणि सामना फिनिश केलाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. उन्हें था ये गुमान कि हमारे उड़ान में का दम है, लेकिन हमें था ये यकीन आगे आसमां भी कम है. सामना जिंकलाय तो म्हणजे वक्रतुंड या संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. मेगा फायनलचे विजेते ठरले आहेत वक्रतुंड संघ.